प्रश्न असा आहे की जे अमराठी आहेत ते देखील रिक्षाने जातात की, आणि भले रिक्षावाला हा मराठी असो किंवा हिंदी असो, त्याचं वर्तन किंवा त्याचं एक्सेप्टन्स किंवा त्याचं जाणं न जाणं ह्या सगळ्याचा त्रास जसा मराठी माणसाला होतो तसा अमराठी माणसाला देखील होतो. एखाद्या रिक्षा चालकाला आता मराठी येतेय, त्यामुळे अमराठी प्रवासी हा नाराज होईल मला असं वाटत नाही. तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहता? नाही हो, बिलकुल नाही. आणि लोकांना बघा, मी सांगतो प्रत्येक भाषेमध्ये प्रत्येक भाषेमध्ये आपण बोलत असताना तुम्ही जर दबाव टाकून, दादागिरी करून, गुंडगिरी करून तुम्ही जर बोलाल की मराठी बोल, तर बिलकुल येत असेल तरी बोलणार नाही. आपण मराठी भाषा शिकवत असताना साहित्यिकांना बोलवलं, साहित्यिकांच्या माध्यमातून त्याला मराठी भाषेचे वर्ग दिले. 1800 साहित्यिक राज्यभर फिरत होते. 160 त्यांनी प्रशिक्षण वर्ग वेगवेगळ्या घेतलेत, म्हणजे वेळेत घेतले. अक्षरशः सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत प्रशिक्षण वर्ग घेतले. आणि त्यामुळे हे सगळे खुश आहेत की बघा, आम्हाला भावनिक साथ घातली, आमच्याबरोबर प्रेमानं बोललेत, आम्हाला चहा नाश्ता दिला, पाणी पाजलं. कोणी जर एखादा, म्हणजे तुम्हाला हे मी बोलू नये पण तरी पण बोलतो, कोणी जर एखाद्याने सांगितलं की बाबा आमचा आता वेळ गेलेला आहे, हे भाडं आमचं ह्या वेळेस गेलं होतं, अरे 100 रुपये सुद्धा आम्ही काही बिचारे गोरगरीब जे होते त्यांना दिलेत की नाही, हे घ्या, पैसेही घ्या पण शिका, कारण भविष्य तुम्हाला त्यावर तुमचं आहे अवलंबून. आणि अशा पद्धतीनं आम्ही गोडी गुलाबीनं प्रत्येकाला विश्वासात घेऊन शिकवलं. एक दांडुका घेऊन जायचा, महाराज कल मराठी बोलणं तर मग बघतो काय करायचं ते, ही नाही. कुठे महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे. अरे गेल्या अनेक वर्षापासून तुमचे राजकीय पक्ष आहेत, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काही करू शकला नाहीत, पण परिवहन मंत्री म्हणून जर मी करत असेल तर त्याला पाठिंबा द्यायला हवा. आणि आपण आपली भाषा जी मराठी भाषा आहे, जी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठीसाठी काय केलं, आपले साहित्यिक जे आहेत, थोर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 हुतात्म्याने प्राणाची आहुती दिली, त्यांचा कुठेतरी विचार करून आपण आपला मराठीचं जी भूमिका आहे ती पुढे कायम ठेवली पाहिजे.